नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या आपण यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. ऑसोलेशन्स या चॅप्टरवर आपण PYQs डिस्कस करत होतो मोस्टली probably from the Maharashtra city. Again in the lecture number of 25 we are discussing the PYQs from the city exam Maharashtra city. म्हणजे जो काही पहिला क्वेश्चन आहे 2022ला आलेला आहे आणि द सेकंड वन इज फ्रॉम द 2023. म्हणजे रिसेंट क्वेश्चन्स आहे, दोन्ही क्वेश्चन्स रिसेंट्स आहे. ओके, आणि इझी लेवल आहे, म्हणजे याच्यात खूप काही मोठी कथा नाही आहे. ओके, सिम्पली यू कॅन गेट द, म्हणजे सिम्पल वेने तुम्ही सोल्युशन्स मिळवू शकता. याच्यात खूप काही मोठी तुम्हाला अडचण जाणार नाही. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काम करूया. जो काही न्यूमरिकल नंबर फर्स्ट आहे याला क्लिअर कट वाचून घेऊन काय दिलेलं आहे त्या गोष्टी उतरून आपण सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, when a long spring is stretched by 1 centimeter, the potential energy stored in the spring is U. If it is stretched by 4 centimeter, then the potential energy stored in that spring is. okay, बघा P डॉट E मी इथे पोटेन्शियल एनर्जी साठी तो सिम्बॉल यूज केला आहे किंवा तो अल्फाबेट्स यूज केला आहे. बघा एकदम सिम्पल आहे. ओके, एक स्प्रिंग आहे. ओके, एक आपल्याकडं स्प्रिंग आहे. तर पहिल्यांदा काय केलं, या स्प्रिंगला स्ट्रेचड केलं. ओके, स्ट्रेच केलं 1 सेंटीमीटरनी. याच्या लक्षात. ओके, एखाद्या गोष्टीला म्हणजे जेव्हा आपण ऑसोलेशनचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असणार की जे काही स्प्रिंग आहे तिला जर आपण स्ट्रेच केलं तर तिच्यात एनर्जी स्टोर्ड होते इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. याच्या लक्षात. म्हणजे आपण स्ट्रेच केल्यानंतर रिलीज केल्यानंतर ती स्प्रिंग काय होते, पुन्हा म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड मूव्ह करायला लागते. ती मूव्ह म्हणजे तो जो काही प्रोसेस होत आहे त्या स्प्रिंगमध्ये ती कशामुळे होत आहे की तुम्ही ॲक्ट केलं त्याच्यावर, तुम्ही जो काही स्ट्रेच केला त्या स्ट्रेचमुळे काय झाली, पोटेन्शियल एनर्जी त्या स्प्रिंगमध्ये काय झाली, स्टोर्ड. तर जेव्हा त्या स्प्रिंगला 1 सेंटीमीटरनं आपण काय केलं होतं, स्ट्रेच केलं होतं, तर त्या स्प्रिंगची तेव्हा पोटेन्शियल एनर्जी होती U. मग तीच सेम स्प्रिंग हिला आपल्याला आता स्ट्रेच करायचं आहे जवळजवळ 4 सेंटीमीटर. ओके, मग हिच्यामध्ये जी काही पोटेन्शियल एनर्जी सेटअप झाली म्हणजे काय म्हणतो, साहजिक ती काय राहणार बेटा, जास्त राहणार. साहजिक ती कशी राहणार बेटा, जास्त. ओके, म्हणजे U प्राईमनं डिफाईन केलं. म्हणजे जेव्हा स्प्रिंगला आपण 1 सेंटीमीटरनं स्ट्रेच केलं होतं तर त्या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर झाली होती, U सिम्बॉल यूज केलं. ओके, मग ती आपण 4 पट जास्त स्ट्रेच केली तर त्या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी ऑब्व्हियसली जास्त राहणार, परंतु किती पट जास्त राहणार याच्या लक्षात. बघा, सुरुवातीला तर ही गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला की पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे हाफ kx². के कॉन्स्टंट आहे, 1/2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, एक्स काय आहे की डिस्प्लेसमेंट किती स्ट्रेच करत आहे तो. ओके, आता मग या फॉर्मॅटमध्ये यू प्राईमचा काय फॉर्म्युला झाला, मग हाफ के, इथं डिस्टन्स आपण जो काही स्ट्रेच करत आहोत इथे एक्स घेऊ, इथे एक्स प्राईम घेऊ, एक्स प्राईमचा स्क्वेअर. याच्या लक्षात. आपल्याला यू प्राईम फाइंड आउट करायचं आहे. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. बघा, आता आपल्याला यू प्राईम फाइंड आउट करायचं आहे. ओके, देअरफॉर मी काय करतो, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. ओके, बघा इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला यू प्राईम, 2च्या लेफ्ट हँड साईडला यू. ओके, प्राईम म्हणजे हाफ के एक्स प्राईमचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि इथे हाफ के एक्सचा स्क्वेअर. हाफ के गेट काय झाला, कॅन्सल. म्हणजे शिल्लक काय राहतं तुमच्याकडं, एक्स प्राईम स्क्वेअर अपॉन एक्सचा स्क्वेअर. काय हरकत नाही. बघा, आता आपल्याला दिलेला आहे जो काही इथं एक्स आहे तो किती आहे, 1 सेंटीमीटर. जो काही एक्स प्राईम आहे तो किती आहे, 4 सेंटीमीटर. मग दोघांच्या व्हॅल्यूज इथं पुट करूया आपण. ठीक आहे, एक्स प्राईमची व्हॅल्यू आहे 4, 4चा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू आहे 1, 1चा स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर यूचा स्क्वेअर नाही. ओके, देअरफॉर यू प्राईम अपॉन यू इक्वल्स टू 4चा स्क्वेअर किती झाला, 16. ठीक आहे, देअरफॉर यू प्राईम इक्वल्स टू 16 टाइम्स यू. हा जो काही यू होता आपल्याला हा राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. ओके, म्हणजे इनिशियलपेक्षा त्याच्यात किती पट एनर्जी जास्त स्टोअर होणार, 16 पट. याच्या लक्षात. ओके, जेव्हा 1 सेंटीमीटरने आपण एखाद्या स्प्रिंगला स्ट्रेच केलं होतं तर तिच्या जी काही एनर्जी स्टोअर झाली होती ती किती झाली होती, यू, जे आपल्याला गिवन होतं. मग 4 पट जर त्या स्प्रिंगला आपण जर स्ट्रेच केलं तर त्याच्यात किती एनर्जी स्टोअर होणार, किती पट, 16 पट. मी ऑब्व्हियसली तुम्हाला पहिले सांगितलं होतं जेवढं जास्त स्ट्रेच करणार तेवढी जास्त एनर्जी काय होणार त्याच्यात स्टोअर. म्हणजे पहिल्यापेक्षा इनिशियल कंडिशनपेक्षा सेकंड कंडिशनमध्ये जे फायनल कंडिशनमध्ये 4 पट स्ट्रेचिंग जास्त होतं. ऑब्व्हियसली आहे तिथं जी काही एनर्जी स्टोअर होणार ती म्हणजे इनिशियलपेक्षा कशी स्टोअर होणार, जास्त, परंतु किती पट, तर 16 पट. ठीक आहे,
देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज देअर. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर इझिली तुम्ही म्हणजे त्याचा आन्सर मिळू शकतो. त्याच्यात खूप काही मोठी अडचण नाही. ज्या काही कंडिशन्स दिल्या होत्या, पहिली कंडिशन्स ही होती, हिला आपण व्यवस्थित दाखवलं. सेकंड कंडिशन ही होती हिला. आणि मी तुम्हाला पहिलेही म्हटलं की फ्री बॉडी डायग्राम, ओके, हा प्रकार यूज करा. ओके, ज्या काही गिव्हन कंडिशन्स दिलेल्या आहे फ्री बॉडी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. बघा जसं मी इथं काढलं, मला एकदम क्लिअर लक्षात आलं. एखाद्या गोष्टीला स्ट्रेच करता म्हणजे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी काय होत आहे, स्टोर होत आहे. मग मी 1 सेंटीमीटर जर स्टोर केलं तर इतकी पोटेन्शियल एनर्जी स्टोर झाली. 4 सेंटीमीटर जर मी केलं तर त्याच्यात किती पोटेन्शियल एनर्जी स्टोर होऊ शकते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि पोटेन्शियल एनर्जीचा एकदम सिंपल फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, हाफ के एक्स स्क्वेअर. जेव्हा यू पोटेन्शियल एनर्जी होती तेव्हा आपण डिस्प्लेसमेंट एक्स घेतलं, जेव्हा यू प्राईम पोटेन्शियल एनर्जी होती आपण डिस्प्लेसमेंट एक्स प्राईम घेतलं. बस हाफ के तर दोघांमध्ये कसं आहे, कॉमन आहे. याच्या लक्षात अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला क्वेश्चन तर इझिली तुमच्याकडनं तो सॉल्व्ह होऊ शकतो. खूप काही मोठी अडचण नाही. जो काही क्वेश्चन होता तो महाराष्ट्र CET 2022ला रिसेंट क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करू शकता. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण सेकंड क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर? बघा इझिली म्हणजे अतिशय इझिली तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. खूप मोठा त्याच्यात काय म्हणू शकतो प्रकारच नव्हता की म्हणजे बा तो सॉल्व्ह नाही होणार, अशातली काही गोष्ट अडचण नव्हती. ठीक आहे. सो वी आर मूव्हिंग टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड विच इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. 2023चा हा न्यूमेरिकल आहे. त्याला आपण फ्री बॉडी डायग्राम काढून आपण त्यालाही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा मी प्रत्येक क्वेश्चनमध्ये फ्री बॉडी डायग्राम घेत असतो, ते तुम्हाला घ्यायला पाहिजे. A particle is performing executing SHM. The average speed in one oscillation is ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेला आहे where small a and omega are the amplitude and the angular frequency of the SHM respectively. काही हरकत नाही. बघा एक पार्टिकल आहे, ओके, तो पार्टिकल SHM काय करता, एक्झिक्यूट करता. ओके, दिस इज द मेन पोजिशन ऑफ दॅट पार्टिकल, दिस इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, दिस इज अ निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट. ओके, इन सिंगल ऑसोलेशन्स म्हणजे तो मीनपासनं इकडे गेला, मीनकडे वापस आला, मीनपासनं निगेटिव्हकडे गेला, निगेटिव्हपासनं पुन्हा मीनकडे वापस आला. हे झालं वन ऑसोलेशन्स. इथे लक्षात वन ऑसोलेशन्स स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोजिशन्स. ओके, इट गोज ऑन द positive extreme point, again come back to the mean position, okay, again goes to the negative extreme point and again come back to the mean position. This is the one complete oscillations performed by that particle. एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करताय तर वन ऑसोलेशन तुम्हाला लक्षात आलं. ओके, तर मग या वन ऑसोलेशनमध्ये त्या पार्टिकलची आपल्याला काय विचारली त्यांनी, ॲव्हरेज स्पीड. व्हॉट विल बी द ॲव्हरेज स्पीड ऑफ अ पार्टिकल इज परफॉर्मिंग अ SHM इन सिंगल ऑसोलेशन, त्याच्या एका फेरीमध्ये. याला लक्षात. ओके, तो एक ऑसोलेशन कंप्लीट करतो. ओके, म्हणजे एक ऑसोलेशन जेव्हा तो कंप्लीट करतो ते त्याची काय व्हेलॉसिटी राहिली पाहिजे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. बघा व्हेलॉसिटी म्हणा, स्पीड म्हणा, फॉर्म्युला काय राहतो, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. एक जनरल फॉर्म्युला आहे, 7वी वाटीत शिकलो आपण. वेलॉसिटी किंवा ॲव्हरेज स्पीड म्हणा, स्पीड म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. काही हरकत नाही. बघा आता बघा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा डिस्प्लेसमेंट, आता एक ऑसोलेशन तो जेव्हा कंप्लीट करणार तो किती डिस्प्लेस होणार हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा इथून ते इथं गेला, ओके, त्याचं डिस्प्लेसमेंट समजा आपण कॅपिटल A पकडतो, पुन्हा वापस आला A. ओके, इकडे गेला A, पुन्हा वापस आला A, म्हणजे 4 टाइम्स A. एक ऑसोलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला किती लागतो, डिस्टन्स किती लागतो, 4 टाइम्स. ओके, आणि एक ऑसोलेशन कंप्लीट केल्यानंतर जो काही त्याचा टाईम राहतो तो काय राहतो, त्याचा टाईम पिरियड. सिम्पली टाईम राहतो का तो, नाही. आपण SHMच्या भाषेत त्याला काय म्हणतो, टाईम पिरियड. इथे नाही लक्षात, टाईम पिरियड. एक ऑसोलेशन्स कंप्लीट करण्यासाठी एखादा पार्टिकल जो काही टाईम घेतो त्याला आपण फक्त टाईम म्हणतो का, नाही, टाईम पिरियड. काय म्हणतो आपण त्याला, टाईम पिरियड. काय म्हणतो आपल्याला टाईम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, T=2π/ओमेगा, वेअर ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. अँड वेअर स्मॉल a इज द ॲम्प्लिट्यूड म्हटलं आहे. आपण इथं कॅपिटल A यूज केला, काही हरकत नाही. इथं त्यांनी काय घ्यायला सांगितलं आपल्याला, स्मॉल a, तर आपण स्मॉल a पण घेऊ शकतो. ओके, जनरली आपण स्टडी करत असताना ॲम्प्लिट्यूडला कॅपिटल A ने डिफाईन करतो, आपण याला स्मॉल a पण घेऊ शकतो. ओके, म्हणजे त्यांनी जसं आपल्याला इथं दिलेलं आहे, कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ठीक आहे, 4a न लिहिता मी 4 टाइम्स a पण लिहू शकतो, काही हरकत नाही. टाईम पिरियडची व्हॅल्यू टाकतो 2π
अपॉन ओमेगा. रिअरेंज करा, ओमेगा वर गेला, ए ओमेगा अपॉन पाय. बघा वर होतं 4, खाली होतं 2, 2चा भाग गेला म्हणजे 2a ओमेगा डिवायडेड बाय पाय. ओके, इट विल बी द ॲव्हरेज स्पीड particle executing the SHM in a single oscillation. 2a omega upon pi, 2a omega upon pi. Therefore the option B is there and the question is from the Maharashtra CET 2023. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही सेकंड क्वेश्चन हे सॉल्व करू शकता. फ्री बॉडी डायग्राम इज इम्पॉर्टंट. सिंपल होता. पार्टिकल SHM परफॉर्म करत आहे, पार्टिकल सिंगल SHM परफॉर्म करत असताना आपल्याला पार्टिकलची काय विचारली, स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. एक ऑसोलेशन्स कंप्लीट करण्यासाठी तो किती डिस्टन्स कव्हर करतो हे फाइंड आउट करणं खूप काही मोठी अडचण नाही. ठीक आहे, वेर टी इज अ टाईम. एक ऑसोलेशन कंप्लीट करण्यासाठी पार्टिकल जो काही टाईम घेतो त्याला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड. टाईम पिरियडचा आपण फॉर्म्युला पुट केला, दॅट्स इट. सिम्पल. ओके, दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके, अशाच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.